नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. या दौंड तालुक्यामध्ये नक्की चाललंय तरी काय? भीमा सहकारी साखर कारखाना सुरुवातीला साईप्रिया या एका विशिष्ट स्वरूपाच्या कर्नाटकमधल्या उद्योग व्यावसायिकांना चालवायला दिला, असं इथल्या सभासदांना आणि तालुक्यातील निवासी लोकांना सांगण्यात आलं. हा साईप्रिया एक 3-4 सीझन आता त्यानं पूर्ण केलेत आणि आता एक नवीन आरोळी तालुकाभर उठलेली आहे. वास्तविकता खरी आहे का खोटी आहे त्याची अजून पडताळणी करणं काळाची गरज आहे. पण मात्र हा कारखाना निराणी ग्रुप अर्थातच साईप्रिया हा कोणाला तरी अजून तिसऱ्या माणसाला हँडओव्हर करतोय आणि हा सहकारी साखर कारखाना आता खाजगीकडे असा प्रवास करतोय की काय, असा प्रश्न एका बाजूला वादळी असतानाच दुसऱ्या बाजूला एक भयानक स्वरूपाचा प्रश्न अचानक स्वरूपाने प्रकटला. काय प्रकटला? प्रादेशिक संचालक साखर पुणे विभाग यांनी दिनांक 22/4/2026 हे ते पत्र काय सांगितलं या पत्रामध्ये, की या पत्रामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की संचालक मंडळाने कारखान्याच्या 2019-2024च्या निवडणुकीसाठी निवडणूक निधी म्हणून 60,11,475 रुपये भरण्या काळाची गरज होती आणि त्या भरण्यासाठी प्रशासनानं वारंवार या संचालक बोर्डाला कळवलं, त्यांना सूचित केलं, पण त्यातून काही मार्ग निघाला नसल्या कारणाने या प्रादेशिक संचालक ज्या आहेत पुण्याच्या साखर विभागाच्या, त्यांचं नाव आहे निलिमा गायकवाड. त्यांनी एक पत्र काढलं, त्याच्यात एक आदेश आहे. हा आदेश काय आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 77 हा (1) आणि (ब) मधील तरतुदी अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार प्रादेशिक संचालक साखर पुणे विभाग पुणे भीमा सहकारी साखर कारखाना मर्यादित मधुकरनगर पाटण तालुका दौंड जिल्हा पुणे या कारखान्याच्या प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी खालील सदस्यांची समिती नियुक्त करीत आहे. काय आहे या समितीमध्ये? तर वसंतराव विनायकराव साळुंके मुक्काम पोस्ट पाटस हे अध्यक्ष असतील, संभाजी दत्तात्रय ताकवणे पारगाव हे सदस्य असतील आणि तुषार दत्तात्रय शितोळे पडवी हे सुद्धा सदस्य असतील. यांना प्रशासकीय समित्यांनी विविध मुदतीत कारखान्याच्या व्यवस्थापक समितीची निवडणूक घेऊन नवनिर्वाचित समितीकडे पदभार सुपूर्द करवायचा आहे. असा आदेश करताना संस्थेच्या प्रशासकीय समिती यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे 1961 संस्थेचे प्रचलित उपविधी यावेळी करण्यात यावी, शासनाच्या नियमानुसार कारखान्याचे कामकाज करावे आणि केलेल्या कामकाजाचा अहवाल दरमहा कार्यालयात सादर करावा, असं सांगून हा आदेश पारित केला. झालं काय बंधूंनो? हा आदेश पारित झाला, तालुकाभर याचं वादळ उठलं आणि संध्याकाळी 5 वाजता सोशल मीडियावरती परत एक प्रकटन आलं की हा आदेश सहकार मंत्री मुंबईकडून रद्दपात्र ठरवण्यात आलेला आहे. वास्तविकता या आदेशाची प्रत अजून आवाज लोकशाहीकडे मिळालेली नाही, पण कारखान्याचं मात्र वेगवेगळ्या स्वरूपाचं चर्चेचं गुऱ्हाळ रंगू लागलेलं आहे. नक्की काय हा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे. जर कारखान्यावरती जर साखर आयुक्त जे IPS IAS या दर्जाचे असतात ते लोक आदेश काढतात आणि एक मंत्री महोदय त्याला स्थगिती देतात, अशी दुसरीही चर्चा होते. हा सर्व तालुक्यातल्या दृष्टिकोनातून गोंधळ निर्माण करणारा प्रश्न आहे. म्हणूनच भीमा सहकारी साखर कारखान्याची गोड साखरेची आता कडू कहाणी लोकांना डोकेदुखी बनली का? तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. संपर्कासाठी 94 23 21 52 27. धन्यवाद.